पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प। साईटचा पत्ता सांगोला रस्ता शनेश्वर मंदिराच्या समोर, गुरुदेव नगर नजीक, सांगोला रस्त्यापासून अगदी 200 मीटर अंतरावर। श्री दत्तनगरी मध्ये आपणास उपलब्ध आहेत 50 फुटी डीपी रोड लगत 20 फूट अंतर्गत रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं, स्ट्रीट लाईटची सोय, नगरपालिकेचं पाणी कनेक्शन, सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र, बसण्यासाठी बेंचेस, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। शेत आणि पाणंद रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या किंवा रस्त्याचं नुकसान करणाऱ्यांच्या विरोधात आता कठोर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे। अशा व्यक्तींचं आधार कार्ड आणि फार्मर आयडी तब्बल 5 वर्षासाठी ब्लॉक करण्यात येणार आहे। यामुळे संबंधित व्यक्ती शासनाच्या विविध योजना आणि मदतीसाठी अपात्र ठरणार आहे। मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेच्या अंमलबजावणीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निर्णय घेतला। महसूल विभागानं याबाबतचा आदेश जारी केलाय। गाव नकाशावर असलेल्या किंवा शासकीय जागेतील रस्त्यांवर अतिक्रमण असल्यास तहसीलदार संबंधितांना 7 दिवसांची नोटीस देतील। या मुदतीत अतिक्रमण न काढल्यास शासन स्तरावरून ते हटवलं जाईल। विशेषतः ज्या ठिकाणी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता किंवा मामलेदार अधिनियमान्वये शेतकऱ्यांना ये जा करण्याचा हक्क मिळालाय अशा रस्त्यांवर कोणालाही पीक लागवड करता येणार नाही। या बदलांमुळे ग्रामीण भागातील शेत रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत होण्याची अपेक्षा असून शेतीमालाची वाहतूक सुलभ होईल। त्याचबरोबर अतिक्रमण रोखण्यासाठी आणि शिस्त राखण्यासाठी कठोर नियम लागू करण्यात आले। राज्याच्या 40,000 पाणंद रस्त्यांची कामे सध्या सुरू आहेत। मात्र अनेक ठिकाणी अतिक्रमण केल्यानं हे रस्ते खोळंबले असल्याचं समोर आलंय। शेत आणि पाणंद रस्त्यांचे अतिक्रमण काढताना तसेच सर्व प्रकारच्या रस्त्यांची मोजणी करण्यासाठी पोलीस बंदोबस्त मोफत देण्याचा निर्णय गृह विभागानं घेतलाय। अनेक शेतकरी केवळ रस्ता नसल्यामुळे केवळ पारंपरिक पिकांवर भर देत आहेत। ग्रामीण भागात ही मुख्य समस्या बनली आहे। मनरेगा मध्ये होणाऱ्या विविध कामांमधील अकुशल व कुशलच्या संयोजनातून शेत पाणंद रस्ते बांधण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यामुळे ग्रामीण भागातील मजुरांच्या हातालाही काम मिळणार आहे।